जिला कलेक्टर डॉक्टर आनंद गर्ग ने दिलाई यातायात नियमों की शपथ। झुंझुनू जिले में सड़क दुर्घटनाओं पर प्रभावी नियंत्रण और आमजन को यातायात नियमों के प्रति जागरूक करने के उद्देश्य से सड़क सुरक्षा माह का विधिवत शुभारंभ किया गया। शिखर रोड स्थित परिवहन कार्यालय परिसर में आयोजित कार्यक्रम की अध्यक्षता पुलिस अधीक्षक विजय ज्योति उपाध्याय ने की, जबकि मुख्य अतिथि के रूप में जिला कलेक्टर डॉक्टर आनंद गर्ग उपस्थित रहे। कार्यक्रम में जिला कलेक्टर डॉक्टर आनंद गर्ग ने अधिकारियों, कर्मचारियों और आम नागरिकों को यातायात के नियमों की पालना की शपथ दिलाई। उन्होंने कहा कि सड़क सुरक्षा माह के अंतर्गत पूरे जिले में 1 माह तक विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाएंगे, जिससे सड़क दुर्घटनाओं में प्रभावी कमी लाई जा सके। डॉक्टर गर्ग ने कहा कि सड़क दुर्घटना और सुरक्षा केवल प्रशासन की नहीं, बल्कि समाज के हर व्यक्ति की सामूहिक जिम्मेदारी है। यदि सभी नागरिक यातायात नियमों का ईमानदारी से पालन करें तो दुर्घटनाओं को रोका जा सकता है। अभी हम आष्टी के ग्रामीण रुग्णालय में हैं। यहाँ पे नागपुर से कोई बड़े अधिकारी हैं। हम जानना चाहेंगे कौन से डिपार्टमेंट के और यहाँ पे जो उन्होंने निरीक्षण किया है उसके बारे में बताएं। आज सर आपका नाम बताएं। माझं नाव पाडवी रोहिदास वेडू पाडवी। अच्छा अच्छा। मुख्य प्रशासकीय अधिकारी संचालक आरोग्य सेवा नागपूर। अच्छा सर, आपलं इथं येण्याचं म्हणजे मुख्य उद्देश काय ते सांगाल? आमचं म्हणजे दप्तर तपासणी। अच्छा अच्छा। रेग्युलर दप्तर तपासणी वगैरे हे काम आमचं असतं। गरीकर मंडळी वगैरे जे काय त्याचे सेवा पुस्तके अशी लोक। अच्छा, हे मुख्य उद्देश म्हणजे एक आदिवासी जिल्हा आहे गडचिरोली, मुख्य नाही का सेवांचा लाभ भेटते नाही भेटत आहे, ठीक आहे, त्या अनुषंगाने तुम्ही आलेले आहे। रेकॉर्ड पूर्ण असतं जी बरोबर आहे। ते जे काही थोड्याफार प्रमाणात जे कमी चुका होता त्या त्यांना सांगितल्या बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट, गरीब लोक जे आहेत आणि वंचित अपेक्षित उपेक्षित लोकांना काहीतरी मदत हवी आणि आपल्यामार्फत जे कार्य आहे ते चालू आहे। तर ठीक आहे, आपण आल्यानंतर 1 मिनिट इथे आपण बघू शकता। सर आपलं नाव? डॉक्टर ऋषिकेश बर्डे। अच्छा, इथे आपले आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे बर्डे सर आहे। सर आपलं नाव? अच्छा, आपली पोस्ट काय सर? प्रशासकीय आहे। अच्छा ठीक आहे सर, आपण पेपर करून राहिले, काही मग त्रुटी आढळले का आपल्याला? काही सगळं सुरळीत आहे? व्यवस्थित आहे। अच्छा, अजून काही अपेक्षा सरांकडून किंवा ग्रामीण रुग्णालयाकडून? नाही, सरांनी सूचना दिलेल्या आहेत काही व्यवस्थित नाही वापरत। अच्छा अच्छा ठीक आहे सर, आपण आपलं मत व्यक्त करा। माझं नितीन अंबादे। आम्ही प्रशासकीय याच्यासाठी चालू आहे तपासणी। तर बघितलं आहे ॲक्च्युली इथे जे सर्व्हिस जे देतात आमचे कर्मचारी वगैरे, टेक्निकल म्हणा, सर म्हणा, त्यांची सुद्धा सेवा पुस्तकं, त्यांच्या सर्व्हिसचे रेकॉर्ड्स, सगळ्या गोष्टी प्रॉपर असणं आवश्यक आहे, जेव्हा की ते इतकं सुंदर प्रकारे इथे सर्व्हिस देतात। अच्छा सर, रुग्णाशी आपण बोलले, रुग्णाशी नंतर त्यांचं काय मत होतं? ॲक्च्युली रुग्णांशी तर नाहीच बोललो। अच्छा, भेट नाही बोलले? आम्हाला त्याबद्दल तेवढं हे नसतं, आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यासाठी चालू। अच्छा, एक तर एक मुख्य उद्देश आहे की आपले जे डॉक्टर साहेब आहे किंवा बाकी असेल स्टाफ त्यांच्यामार्फत जे नाही का सेवा मिळत आहे, निश्चित रूपानं कसं आहे म्हणजे लोकांना त्रास होईल असं काही होतच नाही, चांगली सेवा भेटून राहिली। हे एक नाही का खूप नाही का म्हणजे खूप महत्त्वाचं कार्य त्याने होत आहे। ठीक आहे, अशाच प्रकारे काम चालू राहायला पाहिजे आणि आपण जे आलं त्या अनुषंगाने कसं काहीतरी बदल होईल आणि आपल्या दिशानिर्देशाबाबत नाही का तेच तसं सुरळीत कार्य चालू राहावं ही अपेक्षा करतो। आणि नवीन वर्षानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। आपल्याला सुद्धा ठीक आहे, आणि सर्व आष्टी मंडळींना। ठीक आहे सर। ठीक आहे सर, बटर सर आपलं मत व्यक्त करा। सर आल्यानंतर सरांचं काम मत आहे तुम्ही थोडं व्यक्त करा। सरांनी ऑफिसमधले डॉक्युमेंटेशन बरेच बारकाईने चेक केले, त्यात काही सूचना त्यांनी दिल्या की ते अद्ययावत करण्याबद्दल। तर नक्कीच आम्ही त्याच्यावर पुढील 5 ते 7 दिवसात काम करून ते सर्व पूर्ण करून आमच्या वरिष्ठ मंडळींना त्याचा फीडबॅक देऊ। आणि बाकी त्यांनी जे अदर काही ज्या सूचना दिल्या सेवेबद्दल त्याच्यावर पण नक्कीच आम्ही अंमल करू आणि ते पूर्ण करण्याचा आमच्यापर्यंत सर्व प्रयत्न करू। ठीक आहे, याच प्रकारे नाही का आपल्यामार्फत नाही का आष्टीच्या जनतेला, आष्टीच्या म्हणजे आजूबाजू कोणतेही लोक असो, सुरळीत आणि चांगली सेवा मिळावी हीच अपेक्षा। ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद।